मरेपर्यंत कधीच शुगर होणार नाही, फक्त शेंगदाणे खाण्याची पद्धत समजून घ्या. हे वाक्य ऐकायला धाडसी वाटते, पण यामागे एक खोल सत्य दडलेले आहे, जे 99% लोकांना माहीतच नसते. आज आपण औषधांपेक्षा अन्नावर जास्त अवलंबून आहोत, आणि अन्नातही प्रमाण, वेळ आणि पद्धत या तिन्ही गोष्टी पूर्णपणे विसरून चाललो आहोत. शुगर म्हणजे अचानक होणारा आजार नाही, तर वर्षानुवर्ष केलेल्या छोट्या चुका एकत्र येऊन तयार झालेली अवस्था आहे. अनेक लोक कमी गोड खातात, तरीही शुगर वाढते, कारण शरीरातील साखरेचा समतोल फक्त साखरेवर नाही, तर चरबी, प्रथिने, तंतू आणि पचनशक्तीवर अवलंबून असतो. इथेच शेंगदाण्यांचं महत्त्व सुरू होते. शेंगदाणे स्वस्त, सहज मिळणारे आणि पारंपरिक अन्न असले तरी आज त्यांचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जातो. कोणी तळलेले खातो, कोणी मिठात भाजलेले खातो, तर कोणी वेळेअवेळी पोटभर खातो. अशावेळी फायदा होण्याऐवजी नुकसान होते. शेंगदाण्यांमध्ये नैसर्गिक तेल, चांगली चरबी, तंतू आणि प्रथिने असतात. हीच 4 तत्वे रक्तातील साखर हळूहळू वाढवतात आणि अचानक उसळी घेऊ देत नाहीत. पण हा फायदा तेव्हाच मिळतो जेव्हा शेंगदाणे योग्य पद्धतीने घेतले जातात. अनेक जण सकाळी उपाशीपोटी चहा बिस्किटे खातात आणि दुपारी अचानक अशक्तपणा, चक्कर, घाम येणे अशी लक्षणे जाणवतात. कारण रक्तातील साखर आधी वेगाने वाढते आणि मग तितक्याच वेगाने खाली येते. अशावेळी जर योग्य प्रमाणात शेंगदाणे घेतले तर ही चढउतार टाळता येते. आयुर्वेदात सांगितले आहे की स्निग्ध पण हलकी अन्न पचनाला आधार देते आणि वातदोष नियंत्रित ठेवते. शेंगदाणे योग्य प्रकारे घेतले तर अग्नी म्हणजेच पचनशक्ती स्थिर राहते. पचन नीट झाले की रक्तात साखर साठत नाही, ती ऊर्जेमध्ये रूपांतरित होते. इथे एक मोठी चूक लोक करतात, ती म्हणजे शेंगदाणे म्हणजे नुसतेच चरबी असे समजणे. प्रत्यक्षात योग्य प्रमाणात घेतलेले शेंगदाणे शरीराला दीर्घकाळ तृप्त ठेवतात, भूक कमी करतात आणि वारंवार खाण्याची सवय थांबवतात. ज्यांना गोड खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही, अशा लोकांनी जर योग्य वेळी शेंगदाणे घेतले तर गोडाची ओढ हळूहळू कमी होते. हे सगळे एका दिवसात होत नाही, पण सातत्य ठेवल्यास शरीर स्वतः प्रतिसाद देते. आज अनेक लोक शुगर वाढली की लगेच औषधं सुरू करतात, पण आहार बदलत नाहीत. त्यामुळे डोस वाढत जातो. जर सुरुवातीपासूनच रक्तातील साखरेचा समतोल राखणारे अन्न घेतले तर औषधांची गरज उशिरा लागू शकते किंवा टाळताही येते. अर्थात प्रत्येक शरीर वेगळे असते, पण निसर्गाने दिलेले अन्न योग्य वापरले तर शरीर आपले काम नीट करते. या संपूर्ण मालिकेत आपण शेंगदाणे कधी खावेत, किती खावेत, कोणत्या अवस्थेत खावेत आणि कोणत्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी हे सविस्तर समजून घेणार आहोत. पण त्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा, शेंगदाणे हे उपाय नाहीत तर शिस्त आहेत, आणि शिस्त पाळली तरच परिणाम दिसतो. पुढील भागात आपण शेंगदाणे खाण्याची अचूक वेळ आणि प्रमाण समजून घेणार आहोत, जे शुगरच्या मुळावर काम करते. आता शेंगदाणे खाण्याची योग्य वेळ आणि योग्य प्रमाण समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण इथेच बहुतेक लोक चूक करतात आणि मग म्हणतात की काहीच फरक पडत नाही. सर्वात आधी लक्षात ठेवा की शेंगदाणे कधीही पोटभर खाण्याची गोष्ट नाही, तर ते औषधासारखे ठराविक प्रमाणात घ्यायचे अन्न आहे. सकाळी उठल्यानंतर लगेच उपाशीपोटी शेंगदाणे खाणे अनेक लोक सुरू करतात, पण ही सवय सर्वांसाठी योग्य नसते. ज्यांची पचनशक्ती चांगली आहे, ज्यांना सकाळी गॅस, जळजळ, जडपणा होत नाही, अशा लोकांनीच सकाळी शेंगदाणे घ्यावेत, तेही भिजवलेले किंवा हलके भाजलेले. कच्चे आणि कोरडे शेंगदाणे थेट खाल्ले तर पचनावर ताण येऊ शकतो. योग्य पद्धत म्हणजे रात्री पाण्यात थोडे शेंगदाणे भिजवून ठेवणे आणि सकाळी त्यांची साल काढून चावून चावून खाणे. साल काढण्याचे कारण म्हणजे ती पचनाला जड असते आणि अनेकदा पोटात वायू तयार करते. प्रमाण किती असावे याकडे दुर्लक्ष करू नका. साधारणपणे एकावेळी मूठभरापेक्षा कमी म्हणजे 10 ते 12 दाणे पुरेसे असतात. यापेक्षा जास्त घेतले तर फायदा कमी आणि नुकसान जास्त होऊ शकते. आता वेळेचा दुसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे दुपारच्या जेवणाच्या आधी. अनेक लोक दुपारी अचानक गोड खाण्याची इच्छा होऊन काहीतरी चुकीचे खातात. अशा वेळी जर जेवणाच्या 20 ते 25 मिनिटे आधी थोडे शेंगदाणे घेतले तर भूक नियंत्रणात राहते. जेवताना अति खाणे टाळले जाते आणि जेवणानंतर रक्तातील साखर हळूहळू वाढते. हीच गोष्ट शुगर टाळण्यासाठी फार महत्त्वाची आहे. संध्याकाळी चहाबरोबर फराळ, बिस्किटे किंवा तळलेले पदार्थ खाण्याची सवय असेल तर तिथेही बदल करणे गरजेचे आहे. संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत जर भूक लागली तर मीठ न घातलेले, तेलात न तळलेले थोडे शेंगदाणे घेतले तर ऊर्जा टिकून राहते आणि रात्री उशिरा भूक लागत नाही. पण एक मोठी चूक म्हणजे रात्री जेवणानंतर किंवा झोपण्यापूर्वी शेंगदाणे खाणे.
असे केल्याने चरबी पचत नाही, साखर साठते आणि वजन वाढू शकते. त्यामुळे रात्री शेंगदाणे पूर्णपणे टाळावेत. आता एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेंगदाण्यांची अवस्था. बाजारात मिळणारे खारट, मसालेदार, तिखट किंवा तेलकट शेंगदाणे शुगरसाठी अजिबात योग्य नाहीत. त्यामध्ये मीठ, तेल आणि मसाल्यांमुळे शरीरात सूज, तहान आणि साखरेची चढ-उतार वाढते. त्यामुळे साधे, घरच्या घरी भाजलेले किंवा भिजवलेले शेंगदाणेच वापरावेत. ज्यांना आधीच शुगर आहे त्यांनीही शेंगदाण्यांना घाबरू नये, पण प्रमाण आणि वेळ काटेकोर पाळावी. शेंगदाणे म्हणजे साखर वाढवणारे अन्न नाही, तर साखर स्थिर ठेवणारे अन्न आहे. पण चुकीच्या वेळेला आणि चुकीच्या प्रमाणात घेतले तर तेही नुकसान करू शकते. गर्भवती महिला, पचन खूपच कमजोर असलेले लोक आणि पित्ताचा त्रास असलेल्यांनी शेंगदाणे घेण्याआधी विशेष काळजी घ्यावी, कारण प्रत्येक शरीराची गरज वेगळी असते. या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर शेंगदाणे तुमचे शत्रू नाही तर आयुष्यभर साथ देणारे मित्र ठरू शकतात. पुढील भागात आपण कोणत्या लोकांनी शेंगदाणे कसे घ्यावेत, कोणत्या स्थितीत टाळावेत आणि शुगरपासून दूर राहण्यासाठी अजून कोणत्या सवयी बदलणे गरजेचे आहे हे सविस्तर समजून घेणार आहोत. आता सर्वात महत्त्वाचा भाग समजून घेणं गरजेचे आहे, कारण इथेच लोक चुकीचा निष्कर्ष काढतात आणि म्हणतात की आम्ही सगळं केलं तरी शुगर वाढलीच. प्रत्यक्षात शेंगदाणे खाण्याबरोबर काही सवयी बदलल्या नाहीत तर अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. सर्वात आधी कोणत्या लोकांनी शेंगदाणे जपून घ्यावेत हे समजून घ्या. ज्यांना पोटात कायम गॅस, आम्लपित्त, जळजळ, तोंडाला कडू पाणी येणे किंवा छातीत जडपणा जाणवतो त्यांनी रोज शेंगदाणे खाणे टाळावे किंवा प्रमाण खूपच कमी ठेवावे. अशा लोकांनी आठवड्यातून 2 ते 3 वेळाच शेंगदाणे घ्यावेत. ज्यांना आधीच शुगर आहे त्यांनी शेंगदाणे खाल्ल्यानंतर लगेच गोड, भात किंवा मैद्याचे पदार्थ खाणे टाळले पाहिजे, कारण मग शेंगदाण्यांचा फायदा कमी होतो. अनेक लोक एकीकडे शेंगदाणे खातात आणि दुसरीकडे दिवसभर थोडे थोडे गोड खात राहतात. अशावेळी दोष शेंगदाण्यांचा नसतो तर सवयींचा असतो. शुगरपासून दूर राहायचे असेल तर खाण्याच्या वेळा ठराविक असणे अत्यंत आवश्यक आहे. सारखे काही ना काही खात राहिल्याने रक्तातील साखर कधीच स्थिर राहत नाही. शेंगदाणे खाल्ल्यानंतर किमान 2 ते 2.5 तास काहीही न खाण्याची सवय लावा. यामुळे शरीराला साखर योग्य प्रकारे वापरायला वेळ मिळतो. दुसरी महत्त्वाची सवय म्हणजे पाणी पिण्याची पद्धत. जेवणाच्या आधी आणि जेवणानंतर लगेच खूप पाणी पिणे टाळावे. असे केल्याने पचन कमजोर होते आणि साखर वाढण्याची शक्यता वाढते. पाणी थोडे थोडे आणि तहान लागल्यावरच प्यावे. तिसरी गोष्ट म्हणजे झोप. कमी झोप घेतली तर शरीरात ताण वाढतो आणि ताणामुळेच अनेक वेळा शुगर वाढते. शेंगदाणे कितीही योग्य खाल्ले तरी रात्री उशिरा झोपणे आणि सकाळी उशिरा उठणे ही सवय असेल तर फायदा मर्यादित राहतो. त्यामुळे वेळेवर झोपणे आणि वेळेवर उठणे ही शुगर टाळण्याची एक मोठी किल्ली आहे. चौथी गोष्ट म्हणजे हालचाल. हालचाल म्हणजे तासनतास चालणे नव्हे तर रोज थोडे शरीर हलवणे. जेवणानंतर लगेच बसून राहणे किंवा झोपणे टाळावे. 5 ते 10 मिनिटे हलके चालणे ही सवय रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. आता एक मोठा गैरसमज दूर करतो. फक्त शेंगदाणे खाल्ले म्हणजे मरेपर्यंत शुगर होणार नाही असे नाही. पण शेंगदाणे योग्य पद्धतीने, योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात घेतले तर शुगर होण्याची शक्यता नक्कीच कमी करता येते. हा उपाय सातत्याने केला तर शरीरातील साखरेची साठवण कमी होते आणि पेशींना ऊर्जा मिळते. सर्वात शेवटी एक इशारा. बाजारातील कोणताही चमत्कारी दावा, पावडर, गोळी किंवा झटपट उपाय यावर विश्वास ठेवण्याआधी पारंपरिक अन्न आणि शिस्तीला प्राधान्य द्या. शेंगदाणे हे आपल्या आजीबाईंच्या स्वयंपाकघरातील साधे पण प्रभावी अन्न आहे. त्याचा योग्य सन्मान केला तर शरीरही त्याचा सन्मान करते. आरोग्य टिकवण्यासाठी मोठे खर्च किंवा अवघड उपाय लागतात असे नाही, तर रोजच्या छोट्या सवयी योग्य केल्या की आयुष्यभर फायदा होतो. ही माहिती आवडली असेल तर ती इतरांपर्यंत पोहोचवा, कारण योग्य माहितीच खऱ्या अर्थाने आजारांपासून वाचवते. आणि लक्षात ठेवा, अन्न हेच औषध आहे, पण ते समजून घेतले तरच. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल, तुमच्या घरातील मोठ्यांसाठी फायदेशीर ठरणार असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण योग्य वेळी मिळालेली माहितीच अनेक आजार टाळू शकते. अशाच आरोग्यविषयक सोप्या, घरगुती आणि विश्वासार्ह उपायांसाठी आपल्या चॅनलला जोडलेले रहा. चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील भाग थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि बाजूला दिसणाऱ्या बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की लगेच माहिती मिळेल. आपले आरोग्य आपल्या हातात आहे. फक्त योग्य सवयी वेळेवर अंगीकारा. काळजी घ्या आणि निरोगी रहा. धन्यवाद.